हडपसरमधील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढलाय। छात्रों की गूंज कार्यक्रमात मंचावर वर्णी लागलेली विद्यार्थिनी या मोर्चात सहभागी आहे। 11 नोव्हेंबर 2021च्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता वाढ लागू करावी आणि संबंधित GR जैसे थे ठेवावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। 2006 साली मंजूर झालेल्या 500 मुलींच्या वसतिगृहासाठी तात्काळ इमारत उपलब्ध करून द्यावी अशी सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी आहे। गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी। शासनाने तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे। जवळपास 11 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे, तरी सुद्धा सरकारने कोणतीही दखल न घेतल्यामुळे आता हे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। पुण्यातल्या सारसबाग येथे संपूर्णपणे हे विद्यार्थी आहेत ते आंदोलनासाठी एकत्र आलेले आहेत। तरुणी आहेत, तरुण आहेत, विद्यार्थी आहेत, ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। वेगवेगळ्या मागण्या त्यांच्या आहेत, मात्र अजूनही सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे आता अखेर त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा आहे तो सुद्धा दिलेला आहे। काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत। काय नेमक्या समस्या तुम्हाला भेडसावत आहे आणि किती दिवसापासून तुमचं आंदोलन सुरू आहे? आज आमच्या आंदोलनाचा 11वा दिवस आहे आणि सरकारने याची काहीही दखल घेतलेली नाहीये। एक पण दिवस आमच्या भेटीला कोणी आलं नाही किंवा आमचे जे काही भाऊ आणि ज्या बहिणी तिथे उपोषणाला बसलाय त्यांचा 11वा दिवस आहे आणि ते बसणारे कोणी दुसरे नाहीये, ते आमच्यामधलेच विद्यार्थी आहेत। त्यांची प्रकृती आज एवढी खालावत चालली आहे आणि त्यांना दवाखान्यात न्यायची वेळ होतीये। त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे, तरी सरकारला लाज नाहीये आणि आमची कोणीही दखल घ्यायला तिथे येत नाहीये। आमचं असं ठिकाण आहे की जी आम्हाला जे मुली जसं स्वारगेट फॉर्च्यून कॉलेज असं लांब लांब कॉलेजेस आहे त्यांना त्या हॉस्टेलपासून जायला खूप अडचण येतात आणि आमच्या सुविधा सुद्धा आमच्या हॉस्टेलमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम, लाईटाचा प्रॉब्लेम, नेहमी प्रॉब्लेम्स येत असतात, पण आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही। काय सॉल्व्ह करत नाही? आणि आता नवीनच काहीतरी 26 वर्षापर्यंत शिक्षण म्हणजे 26 वर्ष झालं, 26 वर्षामध्ये कोणता कोर्स कम्प्लीट होणार आहे ना? पुढे काय शिकायचं आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडतो ना। मग 26 वर्ष झालं की आम्ही घरीच बसायचा का? त्यांनी का म्हणून त्या GR काढलं असेल त्यांनी? आम्हाला फक्त आमचं सगळं GR रद्द झालं पाहिजे। त्यांनी खरं तर त्यांनी आत घेतलेच नाही, कारण ते बोललेत की तुम्हाला आम्ही इथपर्यंत तुम्हाला बोलवलंच नाही, फक्त नागपूरवाल्यांनाच बोलवलं। म्हणजे काय? मग आमचा पण प्रॉब्लेम आहे ना। मग आमचं पण शिक्षणाचा हक्क आहे। मग तुम्ही असं कसं करू शकता? तुम्ही फक्त नागपूरच्यांना बोलवताना पुण्याच्यांना का नाही? मग आम्ही शिकायचं नाही का? मग 26 वर्षापर्यंत शिकून आम्ही काय करू? समोर घरी जाऊन शेती करू? जात पडताळणी म्हणजे आदिवासी मुलींसाठी जात पडताळणी कंपल्सरी आहे ना, तर मग असे नोकरी असो किंवा जे वसतिगृहामध्ये ऍडमिशन करण्यात यावे, कंपल्सरी जात पडताळणी असावी, म्हणजे जेणेकरून आमच्या आदिवासींच्या मुलींना त्यांनाच वसतिगृहात प्रवेश मिळेल। आमची सरकारकडून एवढीच मागणी की आम्हाला आमच्याकडे लक्ष द्यावे, जे आमच्यासाठी भत्ता येतो तो आमच्यासाठी वापरला जावा आणि ज्या आदिवासी मुलींच्या वसतिगृह किंवा मुलांच्या वसतिगृह तिथे खूप सारे अशा प्रकारे आहे ती दुर्दशा की ती पाहवली पण जाणार नाही। याच्याकडे प्रशासनाचं कोणाचंच लक्ष नाही, कोणी येऊन व्हिजिट पण दिली जात नाही। नुसतं प्रशासन आहे, आदिवासी प्रशासन, पण आमच्याकडे कोणी पण कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही। जे आश्रमशाळा आहेत त्यांची अशी दुर्दशा आहे का त्यांच्या जेवणाचा प्रश्न सेंट्रल किचन म्हणून त्यांनी काढलंय कुठे तर 80-90 किलोमीटरवर बनवलं जाते जेवण आणि ते जेवण आणून विद्यार्थ्यांना दिले जाते। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।